करून अजितदादांच्या कार्यकर्त्यांचा गुलाबी रंग दिसतोय। अजितदादांनी संपूर्ण निवडणुकीमध्ये गुलाबी रंगाची थीम वापरलेली होती आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आज गुलाबी रंग परिधान करून शपथविधीच्या खास सोहळ्यासाठी आलेत। संदीप, एकंदरीतच अजितदादा सातत्याने गुलाबी रंगाचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करताना आपल्याला दिसून आले। अगदी महिला कार्यकर्त्या गुलाबी साड्या घालून शपथविधी सोहळ्यासाठी पोहोचलेल्या आहेत। शपथविधीला कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतो। ही दृश्य आपण बघितली की अजित पवारांचे कार्यकर्ते सुद्धा गुलाबी रंगामध्ये न्हावून निघालेत अशी परिस्थिती आहे। अनुभव अगदी आणि अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी खास पुण्यामधून आजच्या या कार्यक्रमासाठी शपथविधीसाठी आलेले आहेत आणि या महिलांबरोबर त्यांनी संवाद साधला। बघूया काय नेमके त्यांच्या भावना आजच्या शपथविधी दरम्यान आहेत। शपथविधीच्या निमित्तानं अजित पवारांवरती शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होतोय आणि ठिकठिकाणवरनं खास करून या लाडक्या बहिणी गुलाबी होऊन इथे आलेल्या आहेत। महाराष्ट्राच्या लाडक्या दादाला सगळ्या लाडक्या बहिणी आज शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं महिलांचा सन्मान करण्याचं काम महायुती सरकारने केलं। विशेषतः दादांचा वादा आणि दादांचा महिलांचा सन्मान करण्याचा भाग याचा आम्हाला प्रचंड आनंद झालेला आहे आणि इथून पुढे सुद्धा महिला प्रचंड बहुमतानं दादांच्या पाठीशी उभ्या राहणार। उत्साहाचं वातावरण आणि प्रत्येकाच्या मनात इतका आनंद आहे की आमच्या लाडक्या दादाला उपमुख्यमंत्री पदावर